Hello students, we are studying the second chapter Pythagoras theorem. After studying the application of Pythagoras theorem for acute angle triangle and for obtuse angle triangle, as well as after studying the Apollonius theorem, let's solve the practice set 2.2. त्यामधला क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 4 पाहू. क्वेश्चन नंबर 1 जो आहे हा तुम्हाला सोडवायचा आहे. तर क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतो जरा समजून घेऊ आपण. यामध्ये अपोलोनियस थेरम, इथेही अपोलोनियस थेरम आपल्याला कसा अप्लाय करता येतो ते जरा पाहू. या एक्झाम्पल मध्ये म्हटलेलं आहे की इन ट्रायंगल ABC AB is equal to 10, AC is equal to 7, BC is equal to 9. म्हणजे ट्रायंगल ABC च्या तीनही साइडची लेंथ दिलेली आहे. Then find the length of median drawn from point C to side AB. त्या ट्रायंगल ABC च्या C पॉइंट पासून साइड AB वरती जी मीडियन टाकू आपण, त्या मीडियनची लेंथ आपल्याला काढून दाखवायची आहे. पहिल्यांदा तर आपण फिगर व्यवस्थित काढू. एक ट्रायंगल आहे, ठीक आहे. आपण ट्रायंगलला नाव ABC असं देतो, ठीक आहे. मात्र आपल्याला AB साइड वरचा मीडियन काढायचा आहे, त्यामुळे आपण A नाव इथे देऊ, B आणि C नाव इथे देऊ, ठीक आहे. आता काय म्हटलेलं आहे की लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 10, AC इज इक्वल टू 7, BC इज इक्वल टू 9, ठीक आहे. देन फाइंड द लेंथ ऑफ मीडियन. तर मीडियनची लेंथ काढून दाखवा. ड्रॉन फ्रॉम पॉइंट C, कुठून काढलेला आहे तो? पॉइंट C वरून मीडियन काढलेला आहे टू द साइड AB. साइड AB वरती तो मीडियन आलेला आहे, ठीक आहे. हा मीडियन आहे, याला नाव देऊ आपण CM. CM is the median, कारण व्हर्टेक्स आणि अपोजिट साइडचा मिड पॉइंट याला जोडणाऱ्या सेगमेंटला आपण काय म्हणतो? मीडियन. आपल्याला मीडियन कसा काढायचा होता? पॉइंट C वरून अपोजिट साइड AB वरती, आणि आपण या मीडियनला नाव CM दिलेले आहे. तर आपल्याला या मीडियन CM ची लेंथ काढून दाखवायची आहे. तर मग आता कसं करायचं? सगळ्यात आधी इथे आपल्याला अपोलोनियस थेरम अप्लाय करता येतो. मग हा अपोलोनियस थेरम कसा सांगतो की CA² + CB² इज इक्वल टू ट्वाइस CM² + ट्वाइस AM². मग AM² ट्वाइस AM², आपल्याजवळ AM ची लेंथ नाही आहे. पहिल्यांदा आपण AM ची लेंथ काढून घेऊ, कारण आपल्याजवळ AB ची लेंथ आहे. AB जर 10 आहे तर AM अर्थातच किती असेल? 5 असेल. ते आपण काढून घेऊ. मग आपण या ठिकाणी असं म्हणू की M is the midpoint. M is midpoint of AB. M हा AB चा मिडपॉइंट आहे. मग M जर हा AB चा मिडपॉइंट आहे तर आपण काय म्हणू शकतो? AM is equal to MB is equal to half of AB. तर आपल्याला MB चं काम नाही आहे, म्हणून आपण सरळ घेऊ is equal to half of AB. AM is equal to half of AB किती आहे? 10, म्हणून AM is equal to 5. आपल्याला युनिट वगैरे लिहायची गरज नाही. आता आपल्याला AM ची लेंथ 5 मिळाली. 3 लेंथ मिळाल्या. आता आपल्याला मीडियन काढायला काहीही अडचण येत नाही अपोलोनियस थेरम अप्लाय करत असताना. म्हणून मग आता आपण म्हणू नाव इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC CM is a median. CM is a median. ज्या ट्रायंगलचा मीडियन दिलेला असेल तिथे आपण अपोलोनियस थेरम अप्लाय करू शकतो. मग आता अपोलोनियस थेरम अप्लाय कसा करायचा?
आपल्याला माहिती आहे CA स्क्वेअर प्लस CB स्क्वेअर CA स्क्वेअर प्लस CB स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस CM स्क्वेअर प्लस ट्वाइस AM स्क्वेअर. अप्लाय केलेला आहे आपण अपोलोनियस थेरम. अपोलोनियस थेरम. तर त्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करू. CA स्क्वेअर 7 स्क्वेअर प्लस CB स्क्वेअर 9 स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस CM स्क्वेअर म्हणजे 5 स्क्वेअर जे आपण ट्वाइस CM स्क्वेअर आपल्याला काढून दाखवायचा आहे म्हणजे CM ची व्हॅल्यू आपल्याला काढून दाखवायची आहे मीडियनची प्लस ट्वाइस AM ची लेंथ आपण काढलेली आहे 5 म्हणून AM स्क्वेअर 5 स्क्वेअर 49 7 स्क्वेअर प्लस 81 9 चा वर्ग 81 7 चा वर्ग 49 इज इक्वल टू ट्वाइस CM स्क्वेअर ऍज इट इज प्लस ट्वाइस 5 स्क्वेअर किती होता 25 म्हणजे काय होईल आता 49 प्लस 81 9 प्लस 1 10 1 carry 5 plus 8 30 130 is equal to twice CM square plus 2 into 25 50 130 plus 50 इकडे आणल्यानंतर minus 50 is equal to twice CM square म्हणजे होईल 130 minus 50 is equal to किती राहील 80 is equal to twice CM square 80 divided by 2 is equal to CM square म्हणजे 40 is equal to CM square म्हणजे आपण पुढे म्हणू शकतो टेकिंग स्क्वेअर रूट ह्या जर स्टेपचं स्क्वेअर रूट केलं तर आपल्याला काय मिळतं अंडर रूट 40 is equal to CM. मग आता अंडर रूट 40 यामध्ये परफेक्ट स्क्वेअर आपल्याला मिळतो 40 म्हणजे 4 into 10 is equal to CM 4 स्क्वेअर रूटच्या बाहेर निघेल 2 root 10 is equal to CM ची लेंथ आपल्याला मिळालेली आहे 2 root 10 खाली आपल्याला आन्सर लिहायचा आहे की therefore length of median is 2 root 10 युनिट लिहायची गरज नाही कारण इथे कुठेही युनिट दिलेलं नाही 2 root 10 units. In the same way we can solve this example also. Example काय म्हटलेलं आहे in triangle ABC फिगर दिलेली आहे point M is the midpoint of side BC point M is the midpoint of side BC AD square plus AC square 290 centimeter square AM is equal to 8 centimeter म्हणजे मीडियन ची लेंथ दिलेली आहे 8 centimeter फाइंड BC तर BC ची लेंथ आपल्याला काढून दाखवायची आहे. सहज एक्झाम्पल सोडवता येईल काय म्हणू आपण या एक्झाम्पल मध्ये इन ट्रायंगल ABC AM is the median किंवा दिलेला आहे आपल्याला M is midpoint of side BC given. ठीक आहे तर अशी माहिती आपल्याला दिलेली असेल तर आपण अपोलोनियस थेरम अप्लाय करू शकतो. कसा अप्लाय होईल AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर is equal to twice AM square plus twice BM square. अप्लाय केलेला आपण अपोलोनियस थेरम. आता AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 290 is equal to twice AM स्क्वेअर AM ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 8 स्क्वेअर प्लस twice BM स्क्वेअर. आपल्याला BC काढायचे आहे मात्र सुरुवातीला आपल्याला BM मिळेल
आणि एकदा BM मिळाली की BM ची डबल BC होते. मग आता 290 इज इक्वल टू 2 into 8 स्क्वेअर बरोबर होईल 8 स्क्वेअर 64 प्लस ट्वाइस BM स्क्वेअर म्हणजे काय होईल 290 इज इक्वल टू 2 into 64 किती होईल 64 ची डबल होईल 128 प्लस ट्वाइस BM स्क्वेअर 290 minus 128 is equal to twice BM square. किती राहील 290 minus 128 10 मधून 8 केले 2 राहील इथे 8 होईल 6 राहील आणि ठीक आहे इथे 8 मधून 2 जाईल इथे मात्र आपल्याला काय करायचे आहे 2 मधून 1 गेलं 1 162 is equal to twice BM square. 162 divided by 2 is equal to BM square. इथे होईल 81 is equal to BM square. म्हणजेच 81 is the square of 9 म्हणून 9 square is equal to BM square. Square square cancel होईल 9 सेंटीमीटर is equal to BM. BM ची लेंथ आपल्याला मिळालेली आहे 9 सेंटीमीटर. मग आता BM ची लेंथ 9 सेंटीमीटर मिळाली. आता आपल्याला BM मिळालेला BC काढायचा आहे. काय म्हणू आपण या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की BM is equal to half of BC. याचं कारण आपल्याला माहिती आहे की M is midpoint. M is midpoint of BC. BM ची लेंथ 9 मिळालेली आहे 9 is equal to half of BC. डिव्हिजन ला असणार आहे 2 मल्टिप्लिकेशन लाईन म्हणजे 9 into 2 is equal to 1 into BC. BC 18 युनिट असेल सेंटीमीटर is equal to BC. Therefore length of BC is equal to 18 centimeter. Now let's study the third example from this practice set. यामध्ये पहा काय म्हटलेलं आहे इन द फिगर आकृती आपल्याला दिलेली आहे सेगमेंट PS इज अ मीडियन ऑफ ट्रायंगल PQR. सेगमेंट PS ही मीडियन आहे म्हणजे S हा मिड पॉइंट आहे QR चा. ठीक आहे S इज द मिड पॉइंट ऑफ QR. सेगमेंट PT इज परपेंडिक्युलर टू QR. हे आपल्याला दिलेलं आहे प्रूव्ह करून दाखवायचं आहे PR स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर प्लस QR into ST प्लस QR by 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. दुसरं प्रूव्ह करून दाखवायचं आहे PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर मायनस QR into ST प्लस QR by 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की जे प्रूव्ह करून दाखवायचं आहे त्यावरून की इथे अप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम फॉर ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आणि अप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम फॉर ॲक्यूट अँगल ट्रायंगल हे अप्लाय केलं की आपल्याला दोनही जे प्रूव्ह करून दाखवायचं आहे ते मिळतात. मग आता नेमकं काय आपल्याला हे एक्झाम्पल सोडवताना करता येईल. इथे आपल्याला QR दिसत आहेत आणि ते ऍप्लिकेशन जे आहे त्यामध्ये इथे ट्वाइस राहायचं ते गेलेलं आहे. मग आता एक गोष्ट आपल्या लक्षात येते की PS इज द मिड पॉइंट PS इज द मीडियन मीन्स S इज द मिड पॉइंट ऑफ QR. S हा जर मिड पॉइंट आहे QR चा तर आपण म्हणू शकतो QS is equal to SR is equal to half of QR. ठीक आहे म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हणू
QS is equal to SR is equal to half of QR. हाफ ऑफ QR ला आपण QR by 2 म्हणू शकतो. खरं हे असं आहेत म्हणून QR by 2. याचं कारण आपल्याला माहिती आहे की S is the midpoint of QR. किंवा आपण असं लिहू शकतो PS is median. हे कारण आपण लिहू शकतो. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ. ठीक आहे. आणि यानंतर आपण असं म्हणू की आपल्याला लक्षात येत आहे की अँगल PSR is greater than 90 degree and angle PSQ is smaller than 90 degree. म्हणजे अँगल PSR हा ऑब्ट्यूस अँगल आहे आणि अँगल PSQ हा ऍक्यूट अँगल आहे. म्हणून सुरुवातीला आपण विचार करू इन ट्रायंगल PSR. इन ट्रायंगल PSR अप्लाय करतोय आपण ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम फॉर ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. ठीक आहे. म्हणून आपण अँगल PSR चा विचार करू ज्यामध्ये अँगल PSR इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. अँगल PSR इज ग्रेटर दॅन 90 डिग्री म्हणजे हा ऑब्ट्यूस अँगल आहे. हा ऑब्ट्यूस अँगल आहे म्हणजे हा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे. म्हणजे इथे आपल्याला पायथागोरस थेरम फॉर ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल अप्लाय करता येतं. म्हणून आपण तो कसा अप्लाय करू या ठिकाणी असं म्हणू आपण की PR स्क्वेअर असा अप्लाय होईल. PR स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर. PS स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर प्लस twice SR into ST into ST. काय अप्लाय केलेलं आहे आपण ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम फॉर ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल हे अप्लाय केलेले आहे. ठीक आहे. मग आता आपण म्हणू PR स्क्वेअर is equal to PS square as it is plus SR म्हणजेच काय होते QR by 2. म्हणून आपण इथे म्हणू QR by 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. SR च्या जागी आपण काय टाकलेले आहे QR by 2 इक्वेशन 1 वरून प्लस ट्वाइस SR म्हणजे पुन्हा काय होतं SR म्हणजे होतं QR by 2 QR by 2 into ST as it is. तर एक गोष्ट लक्षात येते इथे 2 काय होईल कॅन्सल. मग काय राहिलं PR स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस प्लस 2 कॅन्सल झाले QR into ST हे सुरुवातीला घेऊ QR into ST प्लस QR by 2 QR by 2 फुल ब्रॅकेट स्क्वेअर. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं होतं. आता इथे SR च्या जागी आपण QR by 2 टाकलं. इथे सुद्धा SR च्या जागी QR by 2 टाकलं. ह्या व्हॅल्यू कशावरून टाकल्या फ्रॉम इक्वेशन 1. म्हणून इथे कारण लिहायचं फ्रॉम इक्वेशन 1. हे आपल्याला पहिलं प्रूव्ह करून दाखवायचं होतं जे सहज आपण प्रूव्ह करू शकतो. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह this second part of this example also by using application of Pythagoras theorem for acute angle triangle. म्हणजे आपण इथे काय म्हणू नाउ इन ट्रायंगल PSQ कोणाचा विचार करू आपण इन ट्रायंगल PSQ angle PSQ is less than 90 degree. 90 डिग्री पेक्षा छोटा अँगल आहे अँगल PSQ. म्हणजेच तो ऍक्यूट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजेच तिथे आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम फॉर ऍक्यूट अँगल ट्रायंगल अप्लाय करता येईल. आता याच पद्धतीने तुम्हाला इथे ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल साठी अप्लाय केलं इथे ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल साठी अप्लाय करायचं. त्यामध्ये
बरोबर व्हॅल्यू टाकायच्या, QS ची व्हॅल्यू तुम्हाला QR/2 टाकावी लागेल आणि सोडवत गेले की तुम्हाला हे दुसरी स्टेप चा आन्सर मिळेल. त्याच्यामध्ये पुढचा भाग जो आहे हा तुम्ही सोडवा. ठीक आहे.